नमस्कार, मी गुरुकुल वृत्तनिवेदिका रिया रवींद्र शिंदे, इयत्ता 6वी ब। आजची गुरुकुल बातमी सांगत आहे, इंटरनेटद्वारे होणारी फसवणूक थांबविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदार नेटिझम होणे आवश्यक। API ज्ञानेश्वर पाटील। जैन गुरुकुलात सायबर सुरक्षा या विषयावर व्याख्यान। श्री एल्लप्पनालाल दिगंबर जैन पाठशाला संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला सोलापूर येथे फौजदार चावडी पोलीस स्टेशन व आहान फाउंडेशन रिस्पॉन्सिबल नेटिझम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा या विषयावर व्याख्यान झाले। मुख्याध्यापक राजकुमार काळे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते, तर API ज्ञानेश्वर पाटील, API स्वाती येळे, कार्यक्रमाचे समन्वयक किरण बागुल, समुपदेशक राधिका बुरांडे, पोलीस अंमलदार विशाल पाटील, अर्चना जमादार, प्रशालेचे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ व पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती। API ज्ञानेश्वर पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक केले। यावेळी बोलताना त्यांनी समाज माध्यमाची समज वाढवण्यासाठी व त्याद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी प्रत्येकाने नेटिझम होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले। तदनंतर मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यानंतर किरण बागुल व राधिका बुरांडे यांनी स्लाइड दाखवत इंटरनेट वापरताना व मोबाईल वापरताना काय काळजी घ्यावी याविषयी स्पष्टीकरण केले। तसेच समाज माध्यमाविषयी असणाऱ्या विविध कायद्यांविषयी माहिती दिली। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी ऑनलाईन फसवणुकीचे उदाहरण देऊन इंटरनेट वापरताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले। तसेच विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी शक्यतो मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून असणाऱ्या गेम्स पासून दूर राहण्याचे आवाहन केले। प्रशालेतील सहशिक्षक विकास शेळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मिलिंद खोबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। अशाच गुरुकुल बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका।